महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ श्रोते हो, स्वामी महाराज तुम्हाला सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेवो हीच स्वामीचरणी प्रार्थना। आणि स्वामी महाराजांना मुजरा करून आजच्या आपल्या सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आज आहे आपल्या बखरचा 6वा भाग, ब्राह्मणाचा पोटशूळ गेला। कर्नाटकातील एक श्रीधर नावाचा ब्राह्मण पोटशूळाने व्याधिग्रस्त होता आणि व्याधिग्रस्त असतानाच तो सेवेकरता गाणगापूर येथे राहिला होता। काही दिवस गेल्यावरती एके दिवशी रात्री यतिरूप धरून श्री दत्तांनी ब्राह्मणास स्वप्नात येऊन दर्शन दिले व आज्ञाही केली की श्रीपुरीचे पान रस काढून त्यात सुंठ व सैंधव व मीठ घालून त्याचं भक्षण कर, म्हणजे तुझं पोटशूळ शांत होईल। श्रीधर सकाळी जागा झाला व रात्रीच्या स्वप्नाची त्याला आठवण झाली, परंतु श्रीपुरीचे झाड आता कोणते ते त्यांना काही कळत नव्हतं। वैद्य व दुसरे अनुभवशील गुरु असताना त्यांनी विचारले, श्रीपुरीच्या झाडाबद्दल त्यांनी माहिती विचारली, पण कोणीही सांगेना। ब्राह्मण संचित होऊन दुसरे दिवशी रात्री देवळात निजला आणि निजलेला असतानाच त्यांना पुन्हा श्रींनी दृष्टांत दिला। श्री अक्कलकोटास श्री परमहंस स्वामी आहेत, ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील। तसंच ब्राह्मणानेही केलं। सकाळी उठून श्रीधराने अक्कलकोटचा रस्ता धरला। दुसरे दिवशी ते अक्कलकोट येथे जाऊन पोहोचले। नवी विहिरीजवळ मारुतीच्या ओट्यावरती स्वामी समर्थ महाराजांची स्वारी काही सेवेकरांसोबत बसलेली होती। श्रींच्या पायावरती डोके ठेवून हात जोडून श्रीधर महाराजांपुढे उभा राहिला। त्यांच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, अरे, निंबाच्या झाडाला श्रीपुरी म्हणतात, त्याचा रस काढ, त्यात सुंठ टाक आणि त्याच्यामध्ये सैंधव व मीठ घालून मिश्रण कर आणि 3 दिवस घे, म्हणजे तुझी जी व्याधी आहे ती निघून जाईल। ब्राह्मणाला खूप आनंद झाला आणि स्वामी महाराजांनी सांगितलेल्याप्रमाणेच आज्ञेचं पालन करून त्यांनी ते औषध तसंच घेतलं। 8 दिवस तो क्रम त्यांचा तसाच चालू राहिला आणि 8 दिवसामध्ये त्यांचा पोटशूळही नाहीसा झाला। ब्राह्मण किती दिवस अक्कलकोट येथे राहून त्यांनी स्वामी महाराजांची सेवाही केली आणि काही दिवसांनी ते त्यांच्या गावी मार्गस्थ झाले। श्रोते हो, आपले विचार, आचार आणि आपलं ध्येय जर खरोखर अगदी तल्लीन असेल आपल्या भगवंताच्या चरणी, आपल्या इष्टदेवतेच्या चरणी, म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी, नक्कीच आपल्याला मार्ग सापडतात। मग ते स्वप्नात दृष्टांत असो किंवा साक्षात असो, स्वामी महाराज नक्कीच आपल्या लेकराला साथ देतात आणि आलेल्या संकटातूनही मुक्त करतात। तर श्रोते हो, केलेली आजची सेवा आपण इथंच थांबूया। पुन्हा एका नवीन कथेसोबत भेटूया पुढच्या भागामध्ये। तोवर सर्वांना श्री स्वामी समर्थ।